नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण जाणून घेतोय IVF बद्दल समाज मनामध्ये काय समज आहेत, काय गैरसमज आहेत याबद्दल। कारण जवळजवळ पहिल्या टेस्ट बेबीचा जन्म होऊन सुद्धा जवळजवळ 47 वर्ष झाली। 80 लाखाहून अधिक बाळं IVF ची ह्या पृथ्वीतलावरती आहेत, पण तरीही समाज मनामध्ये खूप शंका आहेत आणि कुशंका आहेत। तर याबद्दल आपण जाणून घेतोय। तर पहिली एक समज असा आहे, समज की गैरसमज ते आपण बघूया आता। पहिला एक समज असा आहे की IVF केलं म्हणजे कंप्लीट बेड रेस्ट घेणं गरजेचं आहे। मला इथे सांगायचं आहे की अभ्यासांती असा निष्कर्ष आलेला आहे की जिथे आपण कंप्लीट बेड रेस्ट देतोय तिथे गर्भाशयाचा जो रक्त पुरवठा आहे तो कमी होतो आणि इन फॅक्ट प्रेग्नन्सीचा जो चान्स आहे, प्रेग्नन्सीचा जो सक्सेस रेट आहे तो थोडासा कमी होतोय। त्याच्यामुळे कंप्लीट बेड रेस्ट शुड नॉट बी गिवन। म्हणजे मी माझ्या पेशंट्सना सगळ्यांना सांगते की अभ्यासांती असं प्रूव्ह झालेलं आहे की कंप्लीट बेड रेस्टची अजिबात गरज नाही। सो हा जो समज आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे। दुसरा एक असा समज आहे की IVF केलं म्हणजे 100% जुळं होणार। मला परत इथे नमूद करायचंय, आपण पूर्वी असं होतं की गर्भ गोठवण्याची जी प्रक्रिया होती ती तेवढी प्रगत नव्हती, ते तंत्रज्ञान तेवढं प्रगत नव्हतं आणि त्याच्यामुळे जेवढे गर्भ तयार झाले तेवढे गर्भ सोडण्यात यायचे आणि मग जुळं तिळं अशा जास्त प्रेग्नन्सीज व्हायच्या, मग कॉम्प्लिकेशन्स देखील व्हायचे। आणि त्यामुळे आता सध्याला साधारणपणे आपण 2 गर्भ गर्भाशयामध्ये सोडतो। सो जेव्हा आपण 2 गर्भ गर्भाशयामध्ये सोडतोय तेव्हा जुळं राहण्याचं जे प्रमाण आहे ते फक्त 20% आहे। 80% केसेसमध्ये सिंगल टन म्हणजे एकच प्रेग्नन्सी राहते। सो जर आपण ऑप्टच केलं की नाही मला एकच प्रेग्नन्सी हवी आहे, सिंगल बेबी फक्त हवा आहे, तर आपण एक गर्भ सोडू शकतो। आपण जेव्हा एक गर्भ सोडतोय तर सक्सेस रेट साधारणपणे 30% आसपास असतो। 2 गर्भ सोडले तर सक्सेस रेट साधारणपणे कुठेतरी 40 ते 60% येतो। सो जुळं होणं हे आपण गर्भ किती सोडतोय त्याच्यावरती अवलंबून राहतं आणि 2 जरी गर्भ सोडले तर फक्त 20% चान्स आहे की ती प्रेग्नन्सी ट्विन्स होते, म्हणजे जुळी राहते। तिसरा एक गैरसमज आहे की IVF हे पेनफुल प्रोसिजर आहे। पूर्वीच्या काळी हो डेफिनेटली, कारण अगदी पहिली जेव्हा टेस्ट बेबी केली तर ते जे बीज आहे ते लॅप्रोस्कोपीने बीज बाहेर काढलं। आजकाल ओहम पिकअप म्हणजे आपण जी अंडबीज आहेत ती बाहेर जी काढतोय ती व्हजायनल रूटनी काढतोय की शरीरावरती एकही चिरा येत नाहीये। व्हेरी सिंपल प्रोसिजर, 5 to 10 मिनिट्सची प्रोसिजर असते आणि पूर्णपणे भूल देऊन केली जाते आणि त्याच्यामुळे पेनफुल अशी ती प्रोसिजर नाहीये। एम्ब्रियो ट्रान्सफर जी आहे ही सुद्धा जरी तिथे भूल द्यावी लागत नाही, खूप हळुवारपणे केली जाणारी प्रोसिजर आहे, तीही वेदनादायी अजिबात नाहीये। 10 ते 12 दिवसाचे इंजेक्शन घेणं काही लोकांना पेनफुल डेफिनेटली वाटतं, पण आजकाल जे काही इंजेक्शन्स आहेत, जे काही इंजेक्शनचे प्रकार अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये त्याची जी सुई आहे, निडल जी आहे ती इतकी छोटी आहे की ती कळत सुद्धा नाही। आम्ही तर पेशंट्सना सांगतो की ही इंजेक्शन्स आपली घ्या। सो IVF पेनफुल प्रोसिजर नाहीये। अजून एक खूप महत्त्वाचा गैरसमज असा आहे की IVFनी प्रेग्नन्सी जर राहिली तर बाळामध्ये व्यंग येऊ शकतं किंवा बाळ खूप कमजोर होऊ शकतं। मला इथे नमूद करायचं आहे की प्रत्येक प्रेग्नन्सीला 2 ते 5% अबॉर्शनची रिस्क असते। एक साधारण 2 ते 5% बाळामध्ये व्यंग येण्याची चान्स असतो। सो तेवढाच चान्स हा IVFच्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा येणार आहे। तो मला इथे खूप आवर्जून लोकांना सांगायचं आहे की IVF बद्दलची जी भीती आहे ना ती मनातून पूर्णपणे काढून टाका। IVF केलं म्हणून बाळामध्ये व्यंग येणार नाही किंवा IVF करतोय म्हणून बाळ कमजोर होणार नाही। IVF बेबीज आर ॲब्सोल्युटली हेल्दी बेबीज। जगामध्ये 80 लाखाहून अधिक IVFचे बेबी हेल्दी बेबीज आहेत। त्याच्यानंतर अजून एक गैरसमज असा आहे की IVF जर आपण केलं तर त्या IVF बेबीजमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होऊ शकतो किंवा मोठमोठाले आजार होऊ शकतात। अभ्यासांती असा निष्कर्ष आहे की IVFच्या बेबीज आहेत म्हणून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होत नाहीये।
अजून एक गैरसमज असा आहे की IVFचे जे बेबीज आहेत त्यांना पुढे जाऊन वंध्यत्वाचा सामना करावा लागतो, इनफर्टिलिटीशी त्यांना झगडावं लागतं। इथे मी परत एकदा नमूद करेन की जगातली जी 40वी IVF बेबी होती नटाली ब्राउन, तिने IVF बेबीज मधला पहिला बहुमान सन्मान जे काही आहे ते मिळवलेला आहे की ती जगातली पहिली IVF मदर झालेली आहे। तिला 5 मुलं आहेत, किती नॅचरल कन्सेप्शन आहेत, नैसर्गिकरित्या तिला प्रेग्नन्सी राहिलेली आहे। तसंच ज्या लुईसा ब्राउन आहेत की ज्या जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबी आहेत त्यांनाही 2 मुलं आहेत आणि त्यांचंही कन्सेप्शन जे आहे, त्यांनाही ज्या प्रेग्नन्सी राहिलेल्या आहेत त्या नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सीज राहिलेल्या आहेत। सो IVF करतोय म्हणून वंध्यत्व येणार आहे पुढच्या प्रोजनीमध्ये असं अजिबात नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचा एक गैरसमज जो आहे की IVF हे खूप महाग आहे। मला इथे नमूद करायचं आहे की जेव्हा IVFचं जोडपं आमच्याकडे येतं, खूप साऱ्या ट्रीटमेंट्समधून ते ड्रेन आउट झालेलं असतं ऑलरेडी, की आपल्याला एका ठिकाणी पोहोचायचं आहे आणि आपण दुसऱ्या जर रस्त्याने गेलो तर आपण तिथे पोहोचत नाही आहे। सो आर्थिकरित्या, सामाजिकरित्या आणि मानसिकरित्या सुद्धा ते ड्रेन आउट असतात आणि नैराश्याशी ते झगडत असतं। अशा जोडप्यांना मी इथे सांगू इच्छिते की IVFमध्ये वापरली जाणारी जी इंजेक्शन्स आहेत ती आयातीत असतात, बाहेरून मागवावी लागतात। IVFमध्ये वापरला जाणारा मीडिया की ज्याच्यामध्ये आपण भ्रूण तयार करतो किंवा वाढवतो ते आयातीत असतं आणि ते कॉस्टली असतं आणि त्याच्यामुळे IVF हे थोडंसं कॉस्टली असतं। पण जर आपण सक्सेस रेट बघितला तर तो जवळजवळ 50 ते 60% असतो आणि म्हणून IVF ॲज सच कॉस्टली नाही आहे। सो म्हणून आपण IVF बद्दलची योग्य माहिती जर जाणून घेतली तर आपल्या वंध्यत्वाशी सामना करणाऱ्या जोडप्यांमध्ये आपण बाळ देऊ शकतो, त्यांना मातृत्वाचा आनंद देऊ शकतो आणि त्यांनाही आई बाबा होण्याचा आनंद आपण देऊ शकतो। धन्यवाद।